बऱ्याच जणांनी आम्हाला डीएम केले आणि सांगितलं की त्यांनीही हे चॅलेंज जॉईन केलंय. पण त्यांचा एक प्रश्न होता की जर चुकून जंक खाल्लं गेलं तर हे चॅलेंज परत पहिल्यापासून सुरू करायचं का? ही आहे लतिका. आणि हा आहे मितेश आणि आम्ही करणार आहोत 100 डेज ऑफ डिसिप्लिन चॅलेंज. डे 15. तर हे चॅलेंज पहिल्या दिवसापासून चालू करण्याची आवश्यकता नाही, कारण जर आपण हे चॅलेंज एवढं हार्ड केलं तर फेल होण्याचे चान्सेसही तेवढे जास्त असतील. आणि आपल्याला हे सस्टेनेबल बनवायचंय. छोट्या छोट्या विन्सनेच आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. जर चुकून कधी खाल्लं गेलंच तर आमच्याकडून एकदा असं झालेलं, तर त्यावेळेस आम्ही पनिशमेंट म्हणून एक्स्ट्रा कॅलरीज बर्न केलेल्या. तर त्यासाठी आपण रनिंग करू शकतो, वॉकिंग करू शकतो, वेट लिफ्टिंग करू शकतो, काही करू शकतो. आणि हे चॅलेंज आपल्याला फक्त 100 दिवस करायचं नाही, तर याची आपल्याला एक सस्टेनेबल लाईफस्टाईल बनवायची. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आता हळूहळू चांगल्या सवयी लागत चालल्यात. वर्कआउटनंतर मेडिटेशन केलं आणि लगेच ब्रेकफास्ट केला. त्यानंतर ग्रॅटिट्यूड जर्नलिंगही करून घेतलं. दुपारच्या जेवणानंतर काही वेळ आम्ही आमचं एडिटिंगची कामं केली. त्यानंतर पुस्तक वाचण्यात छान वेळ घालवला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि वातावरणही खूप छान झालं होतं. मग आम्ही स्किन केअर करून बाहेर पडलो. मोकळ्या हवेत काही वेळ घालवला ना की कसं सगळं अगदी प्रसन्न वाटतं. मग रात्रीच्या जेवणानंतर आम्ही ब्रशही केला. आणि आता 15 दिवस झाले. 85 मोर टू गो. तर फॉलो करा आणि आपल्या पार्टनर बरोबर शेअर करा. सोबत ग्रो करूया.